त्यांचं काय म्हणणं आहे का वालवरचं दाट लावायचं नसतं, दाट लावलं तर काहीच होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला सण ह्या गोष्टीशी आम्ही सहमत आहोत, परंतु कमीत कमी त्याला फुलं तरी फळ नाही येऊ द्या, शेंग नाही येऊ द्या, फुल तर यायला पाहिजे. ती कोणतीच गोष्ट ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत नेमकी ती. हेच बरोबर झाड घरी एक लावलेले झाड त्याला पण काहीच नाही आलं. बरं ठीक आहे, गेले दाट झाले म्हणतात ना ते ते. म्हणतात मला नाही माहिती तुम्ही कोणतं लावलं. थोडं तेव्हा हेच लावलंय. कुत्रे चावले आम्हाला म्हणा. आता एवढं खर्च करणार म्हटलं का याच्यातलं एक बी घरी नेऊन लावलेलं आहे. यायची होती अक्षरशः मला रडाय आले. तुम्हाला सांगतो रडाय आले, मला बुट्ट घ्या पैसे नाही काय सांगायचं. या वाळवडने बेकारी केले, मला रडायला आले. पैसे 2,500 बुट्ट घ्यायची पोरा पैसे नव्हते माझ्याकडं. एक तर मग अक्षय म्हणलं मी जीव द्यावं का, मला असे झाले. मला बुट्ट घ्या पैसे नव्हते, मग काय सांगायचं. आणि ते म्हणजे भरती करतो हां पोलीस भरती ते अकॅडमीमध्ये, मग काय सांगायचं. मग इथं मेवण्याकडून पैसे आणले आणि मग ते बुट्ट घेतली. मेवण्याकडून बुट मेवण्याकडून पैसे आणले मग बुट्ट घेतली. काय हां लय वैताग झाला. पण तुम्हाला तर दारू पिऊन करता म्हणजे सुपरकांड इथं कोणला विचारा बघ, मायापेक्षा वडील आहे, कोणला अख्खं गाव सांगन दारू नाही अख्खं गाव सांगन करू दे ना, रुपये देऊ नको, तुला लाख रुपये बक्षीस देतो म्हणा. हा माणूस जर दारू पेलेला असं का गाव जरी म्हटलं का त्याला लाख रुपये बक्षीस देऊ. हा माणूस तंबाखू नाही खात, सुपारी सुद्धा खात. काय नाही. मला फक्त माझं 2-2.5 लाख झालं असतं. मला फक्त एवढा खर्च झाला, एवढा खर्च द्यावा आणि मिटून टाका. मला मग 2-2.5 लाख झालं असतं. मला पुढचं एवढा खर्च दिल्यावर काय हां नाही दिलं. नाही दिलं व्हायरस करायचं. दुकान बंद पडलं तर चालेल, व्हायरस करायचं. राडा घालणार तिथं जाऊन व्हायरस करायचा. व्हायरल करायचं. राडा करून मला हानती ते धमकी देतात. आणली पोरं त्यांचं गाव आहे, टाकलं मारून मला. मग असे मी म्हणतो तिकडे आत पेट पडला, तिकडे त्या आतमध्ये फुलंही नाही, दाटी झाली. गलती त्यांची 7 फुटावर पाहिजे. ते मी म्हणतो 2 फुटावर लावले. तो विषय सोडून द्या, पण कमीत कमी कडेचे असेल तरी फुल दिसायला पाहिजे ना. मी तर बक्षीस देतो, एक फुल दाखवा ना, 1000 मिळवा. ह्या भोर बी बियाणं दुकानातून जी काय वालवर घेतलेली होती, तर ते मला तुम्ही म्हणले एकच आहे, परंतु इथं 2 किती लावले तुम्ही? बरेच लावले. 1 2 3 झाडं लावली. आता जर 3 झाडं लावली, म्हणायचं काय मला की दाटी नाही याच्यामध्ये. ते म्हणतात ना एक 7 फुटाचं अंतर पाहिजे, तसं याचं भरपूर अंतर आहे. आणि तिकडून पण एक 10 फुटाचं असं, इकडून तर भरपूर फुटाचं बघा आहे. आता इकडे एवढं अंतर आहे. अंतर घ्या. भरपूर आहे ना. इकडे अंतर आहे, इकडून का इकडून दाखवा, इकडं या. आणि इकडं ही अंतर याच्यामध्ये आहे. आणि हा वेल असा व्यवस्थित झालेला आहे, वाढ झालेली आहे. आणि हे कधी लावलं? इकडे तुमचं नाव काय म्हणाला? कल्पना दत्तात्रय म्हस्के. कल्पनाताई. आणि ज्यावेळी ती लागवड केली त्यावेळी इथं त्याच लावलं. वेळेस ज्या वेळेस ती लागवड केली ना, यांची 2 बारकली लहान लहान मुलं आहेत. एक पहिली, एक दुसरीला आहे आणि एक 5वीला मुलगा आहे. ते आले, म्हटले काय ना कल्पना मावशी मला पण एक बी दे. तुम्ही लावले म्हटल्यावरती तुम्ही आले ना, मला पण एक बी पाहिजे म्हणून मी त्याच्यासाठी काही 1-2-3 बी त्याला घेऊन आले घरी. कुणाला द्यायला? यांची लहान मुलं आहे, छोटे. तुमचं घर काय आहे? हो. म्हणजे ते बी तुम्ही घेतले का घरामध्ये होईल आपलं स्वयंपाकाला वगैरे? किती दिवस झाले लावून? त्याच वेळेस लावले, यांनी लावले त्याच वेळेस. यांनी आणलं ते झाले ग हा? आमच्या सोबत येतात. मी पण ते 5 तारखेला त्याच्या हो मी 5 मेला ते लावलेलं नाही, 5 एप्रिलला लावलेलं नाही. त्यांनी पण तेच वेळेस त्यांनी पण घरी आणून ते म्हटले का ती छोटेली मुलं होती का नाही. 5 एप्रिल महिन्यात लावलं. खरं आहे का? हा खरं आहे. मग तुम्ही आता जरा कौतुक म्हणजे कुतूहल जागला असेल ना, याला का बाबा अजून आलं नाही? ते लय म्हणले याला काही येतच नाही, आता येईन मग येईन, ते येतच नाही. फुलं येईन आणि शेंगा येईन. आता म्हणलं उपटावा का काय चालले. काय कशी परिस्थिती यांची? त्यांची लय गरिबी. गरीबी आहे? हा आम्हीच गेलतो का ते बांधायला, आमचं पैसे पण नाही दिलं अजून. कोणी एकूण यांनी बांधू लागाय मजूर? हा मजुरी, आमची मजुरी पण नाही दिली. पैसे नाही का तुमच्याकडे? पैसेच नाही त्यांना, रुपये पण नाही मी दिले अजून. मग आता ते मागत असतील, कुठून हो, देणार? मागतात ना ते. कुठून देणार? त्यामुळेच त्यांनी आम्हाला थोडीफार काहीतरी द्यावा ना पैसे. लय नाही, आमचे 50-60 झाले ना, त्यांनी तेवढंच द्यावा. आता आमचं किती? रडताय तुम्ही? मला ते सहनच नाही होत, कारण त्याला आम्ही कष्ट पण भरपूर केले. भय उन्हामध्ये आम्ही त्याच्यामध्ये जात होतो, पण एक पण दिवस आम्ही घरी नाही राहिलो आतापर्यंत. आता एवढं त्याला जर फुलं याची बंद झाली ना, तेव्हापासून ती मन घेत नाही आमचं तिकडे जायला, वालवडीकडे. म्हणून आम्ही जाती नाही. नाहीतर बस सगळे सांगतील नाही, आजूबाजूचे जे डोळे लोक पुसा. सगळे लोक सांगतील. मग आता हे लोक दारात येत असेल, आमचे पैसे कधी हो, देणार? म्हणतात ना, त्यांची तार बी विकत आणलेली, तारावाला पण सारखा फोन करणार, अहो आमचं पैसे द्या म्हणून. जे लाकडं आणलेत का नाही, लाकडाचं पण म्हणणार, अहो आमचे पैसे. सगळे उतारीवरती करतं. हे वालवडीला मार्केट जास्त आहे ना,
त्यामुळे मग त्यांना वालवडीचे वाटतं यांना लय पैसे झाले. हा आणि मग ते वालवडी लोक काय बोलतात नाही तुमचे पैसे झाले म्हणून तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, पण त्यांना आम्ही म्हटलं अहो, या बघा तुम्ही कसं आहे काय ते. पण बाया कशा जर आता हायच ना समजून घेणार आहे का, त्यांना खरंच परिस्थिती माहिती आहे ना कशी. त्यामुळे बाया पहिल्यांदा 1-2 वेळा मागितल्यानंतर ते आजपर्यंत काही बोललं नाही बिचारे. ते म्हटलं तुझं जेव्हा येईन तेव्हा माझ्याकडे पैसे, पण पैसे यायला जागाच नाही कुठं. द्यावं तर लागतेच ना. हो, द्यावं तर लागणारच आहे ना ते आज न उद्या ते द्यावं लागणार आहे, पण फ्रीमध्ये कोण सोडणार आहे ना. सोनं विकून टाकलं ते. हो सोनं टाकली का नाही, खोटं आहे आता हे गळ्यामध्ये. ते गाण बी विकायची वेळ येईल. आम्ही आता जर पैसे नाही आले काय करणार आहे आणि चालू वर्षी आम्हाला कांदे पण नाही. चला तुमचं घर दाखव मला. तुम्ही मुलाला किती मार्क आहेत तुमच्या 10वी 12वीला? 12वी झाली असं ना ते? 10वी नंतर गेलाय तो, ते 60% पडले त्याला. 60%. हो 1.5 एकर मध्ये काय करता तुम्ही तुमच्या स्वतःची जमीन? 1.5 एकर मध्ये काय ना आता कांदा आणि सोयाबीन असंच करतोय. आता एक काय आहे? गाई आहे. आता त्याच्यामध्ये सोयाबीन आहे. सोयाबीन आहे. आणि एक गाय आहे का? हो एक गाई आहे. ही मुलगी आहे का आतमध्ये ती? आतमध्ये ती मुलगी आहे. ही जागा आहे का तुमची ती? हो, ही जागा आहे एवढी आमची. कधी बांधलं होतं घर? हे घराला एक झाले तर 6 वर्ष. 6 वर्ष झाली. हो हे घर पण माझ्या वडिलांकडून पैसे भेटले तेव्हा बांधले. मला भाऊ नाही ना, त्यामुळे वडिलांचे पैसे भेटलेले आहेत मला, त्याच्यामध्ये घर बांधलं. मग आधी कुठं राहायची? आधी म्हणजे एकत्र होतो आम्ही, त्याच्यानंतर जरा वेगळं झालं ना. सगळं माहेरून मदत. हो माहेरूनच मदत भेटली. तुमच्या भावांनी तुमच्या मुलासाठी बूट घेऊन दिला 2,500. हा ते पण का तर आमच्या पैसे नाही ना, ते म्हटले जाऊ दे बा आज काय नको. वाटतं तुलाच बघ. आपल्याकडे पैसे नाही मुलासाठी खर्च करायला काय वाटतं? अहो मुलासाठी आता आपण नाही, मुलासाठी आपण खर्च करू शकत नाही, आपल्या जगण्याला अर्थ नाही ना. तुम्हाला सांग, मुलासाठी आपण खर्च करू, जगून उपयोग काय आपला. आणि त्या वाळवडी 40-50 ट्रॅक्टरवाला बी दुपारी किती वेळा फोन केले बुटासाठी मुलं? 5-6 वेळा फोन केला बोटासाठी. फोन केलं तुम्ही काय म्हणे? मला अक्षदा मला अडायरी म्हणलं, आता मी काय करू, पैसेच नाही म्हणलो माझ्याकडे. बाळा, तुला पैसे मग हिच्या भावाकडून हातापाया पडून मी पैसे आणलं 2,500. नाही, चुलत मग भाऊ येते, सख्खे पण नाही, चुलत भाऊ येते. सख्खे भाऊ नाही मला. दिलदार आहे तुमचा भाऊ. हा सासवाडी दिलदार घर सासवाडीवर झाली.